नमस्कार. महाराष्ट्र सरकारच्या जैन समाजासाठीच्या जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळातर्फे 15 ऑगस्ट या 80व्या स्वातंत्र्य दिनी आपण 3 महत्त्वाच्या योजना जाहीर केल्या आहेत. महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे धोरण ठरवलेलं आहे त्या धोरणाला अनुसरून महिलांना तात्काळ कर्ज पुरवठा व्हावा म्हणून महासती चंदनबाला कर्ज योजना, ज्या अंतर्गत आपल्याला महिलांना घरगुती व्यवसायासाठी, छोट्या उद्योगासाठी 1 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज द्यायची ही योजना आहे. याबरोबरच आपल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी, देशांतर्गत उच्च शिक्षण घ्यायला जास्त फीचे कोर्सेस असतात, परदेशात जाऊन शिक्षण घ्यायसाठी, या दोन्ही प्रकारच्या उच्च शिक्षणासाठी, देशांतर्गत शिक्षणासाठी 10 लाख रुपये, परदेशात शिक्षणासाठी 20 लाख रुपये, अशा प्रकारची कर्ज योजना बँकांच्याकडून कर्ज घेऊन त्याचं व्याज महामंडळ अनुदान स्वरूपात देणार आहे. महाराष्ट्रातल्या शिक्षण क्षेत्रामध्ये सामान्यातल्या सामान्य मुलाला शिक्षण ज्याने उपलब्ध करून दिलं त्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या नावाने सदर योजना आपण सुरू केलेली आहे. कर्मवीर भाऊराव पाटील उच्च शिक्षण कर्ज योजना. याबरोबरच युवकांना शिक्षणानंतर किंवा कौशल्य शिक्षण घेतल्यानंतर व्यापार उद्योग करण्यासाठी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये 10 लाखापर्यंतच्या कर्जाची योजना ही व्याज परतावा योजना आहे. ज्यांनी भारताच्या उद्योगाचा पाया घातला अशा शेठ वालचंद हिराचंद यांच्या नावे ही स्वयंरोजगार कर्जावरील व्याज परतावा योजना आपण सुरू केली आहे. 10 लाखापर्यंत बँकांच्याकडून कर्ज घेतलं जाईल आणि त्याच्यावरचं व्याज हे महामंडळ अनुदान स्वरूपात देणार आहे. ह्या तिन्ही योजनांचे अर्ज आपल्याला ऑनलाईन करता येणार आहेत. या स्क्रीनवर तुम्हाला महामंडळाची वेबसाईट दिसेल. या वेबसाईटवर तुम्हाला अर्ज करता येतील किंवा आपण 15 ऑगस्ट रोजी लोकमत या वृत्तपत्रामध्ये पूर्ण राज्यात जाहिरात प्रकाशित केलेली आहे. त्यामध्ये QR कोड दिलेले आहेत. त्या QR कोडवर सुद्धा आपल्याला ऑनलाईन हे अर्ज दाखल करता येतील. महामंडळाचं फेसबुक पेज आहे. त्या फेसबुक पेजवर तुम्हाला वेळोवेळी या संदर्भातली माहिती घेता येईल किंवा सोशल मीडियामध्ये ट्विटर असेल, अशी जी माध्यमं आहेत महामंडळाची त्याला आपण कलेक्ट झालं पाहिजे, ज्या माध्यमातून अशा प्रकारच्या योजना आपल्याला वेळोवेळी माहिती होतील, त्याची प्रक्रिया माहीत होईल. या संदर्भातला ईमेल सुद्धा तुम्हाला खाली स्क्रीनवर दिलेला आहे. तुम्हाला काही शंका असेल तर त्या ईमेलवर आपल्याला ईमेल करता येईल, तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. राज्याच्या 36 जिल्ह्यामधील जिल्हा कार्यालयामध्ये सुद्धा या संदर्भातलं मार्गदर्शन देण्याची व्यवस्था केलेली आहे. ती सुद्धा माहिती वेबसाईटवर उपलब्ध आहे. अशा प्रकारे कर्ज योजनेची सुरुवातीची आपण जाहीर केलेली 31 ऑगस्टची मुदत ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 12 वर्षाच्या सेवा काळातली त्यांचं योगदान विचारात घेऊन महाराष्ट्रातले मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या महामंडळाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचाव्यात, जैन समाजातल्या प्रत्येक गरजू व्यक्तीला याचा लाभ मिळावा, यासाठी सदर योजनेतल्या ह्या पहिल्या टप्प्याचे अर्ज 31 ऑगस्ट ऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वर्धापन दिन 17 सप्टेंबर या दिवसापर्यंत हे अर्ज स्वीकारायचा आपण मुदतवाढ निश्चित केली आहे. तरी कुणीही यापासून वंचित राहणार नाही यासाठी समाजातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी विशेष प्रयत्न करावेत. समाजाच्या वेगवेगळ्या संस्था आहेत, अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाच्या शाखा आहेत, अन्य संस्था आहेत, यांच्याशी स्थानिक स्तरावर संपर्क साधून लोकांनी या योजनेचा लाभ घ्यावा ही विनंती. धन्यवाद.